This is SP Javadkar from PhD School Field Finding Secretary Survival. Students, we are learning linear equations in two variables. This chapter is very easy, and that is not only useful for your 9th standard but for the 10th standard also, because it carries the 10 plus marks for that. याच्यामध्ये काय आहे महत्त्वाचं, साइन्स अपोजिट आणि कोएफिशिएंट्स काय पाहिजेत इक्वल. आराध्या इकडे बघ. आता एक इक्वेशन दिलं पहिलं 8x + 3y = 11. सेकंड इक्वेशन त्याच्या खाली लिहायचं 3x - y = 2. This is equation number 2. आता पहिले, now you have to observe. काय ऑब्झर्व करायचं की बाबा याच्यामध्ये साइन्स कशाचे अपोजिट. इथं काही साइन नाही म्हणजे प्लस, इथं काही साइन नाही म्हणजे प्लस. दोन्हींचे प्लस प्लस. ठीक आहे. इथं प्लस आणि इथं मायनस. ठीक आहे. मग प्लस आणि मायनस आपल्याला असलेली आवश्यक असलेली एक गोष्ट ऑलरेडी आहे तिथे, प्लस मायनस. आणि मग ज्याचे साइन्स अपोजिट आहे त्यांचे कोएफिशिएंट्स इक्वल करायचे. एवढं टेक्निक आज नवीन शिकवणार आहे. इट्स अ व्हेरी इझी. याला कोएफिशिएंट्स काय आराध्या, इथं काही कोएफिशिएंट नाही म्हणजे जिथं काही कोएफिशिएंट नसतो तिथं 1 असतो. ह्या 1 नी वरती मल्टिप्लाय करायचं. आणि वरच्या वायचा कोएफिशिएंट किती आहे शिवराज? 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शिवराज वरच्याचा किती आहे? 3. ठीक आहे. आता 1 नी मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडत नाही. नो चेंज इन दॅट. मग तसं इक्वेशन लिहायचं 8x + 3y = 11. म्हणजे नंबर कोएफिशिएंट जर इक्वल नसतील तर खालच्याने वरच्याला, वरच्याने खालच्याला मल्टिप्लाय करायचं. आता 3 नी मल्टिप्लाय करायचं. आराध्या सांग. 3 3 जा 9, 3 1 जा 3 and 3 2 जा 6. ठीक आहे. हाऊ इझी इट इज. इट्स व्हेरी इझी. मग आता झाले तुमचे नंबर्स इक्वल झाले, कोएफिशिएंट्स इक्वल झाले ना. कशाचे? वाय वायचे. नाव गेट कॅन्सल. फॉर सेक ऑफ कॅन्सलेशन वी नीड कोएफिशिएंट्स मस्ट बी इक्वल and signs must be opposite. मग 8 and 9 किती होते शिंदे? 19 होतात ते 17 ना बाबा. 17 11 and 6 17. This is very easy. आता नाव 17 आणि x मध्ये नंबर आणि व्हेरिएबल मध्ये काही साइन नसेल तर काय असतं? मल्टिप्लिकेशन. हियर वी हॅव मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लाइड बाय 17 डिवाइडेड बाय 17. 17 1 जा 17 17. x = 1. पहिले आता x ची व्हॅल्यू निघाली. नाव by substituting x = 1 in equation. मग कोणतं इक्वेशन घेऊ शकता? 1 पण घेऊ शकता, 2 पण घेऊ शकता. पण ज्याच्यामध्ये मायनस आहे ते द्यायला आपण विसरू शकतो कधी कधी. म्हणून याला काय करायचं? याला प्लस मधले घेऊन टाकायचं आणि छोटे कोएफिशिएंट्स आले मग मोठा मल्टिप्लिकेशन होणार नाही असं बघायचं. दॅट इज इक्वेशन नंबर 1.
इक्वेशन नंबर 1 काय शिंदे? 8x तू 2 दिवस ॲब्सेंट होतीस. +3y 8x + 3y व्हेरी गुड, व्हेरी गुड. यावर्षी सुद्धा तुम्ही एलिमेंटरी इंटरमिजिएटला बसा, तुम्हाला त्याचे मार्क 4% मार्क मिळतील 10th स्टँडर्डला. आणि मी सांगितले एक टीचर ड्रॉइंग शिकवायला, आठवड्यातून 1-2 दिवस ते येतात. आता बघा 11ला 11 y ची व्हॅल्यू काढायची म्हणून 3y 8 आणि x ची व्हॅल्यू किती आली आपल्याला 1, ती इथं आणून ठेवून द्यायची, मल्टिप्लाय करायची. 8 1 जा 8 + 3y = 11. 3y बरोबर 11 आणि +8 तिकडे शिफ्ट केले तर -8. का बरं? नाव 8 इज मुव्हिंग फ्रॉम दिस, हे लेफ्ट साईडला होते इक्वलच्या, आता कुठं गेले राईट साईडला. मग तेव्हा साईडमध्ये काय होतो चेंज होतो. कळालं? दिसतं ना शिंदे तुला? शिंदे युअर फर्स्ट नेम? कीर्ती. व्हेरी गुड. 3y 11 - 8 3. मग 3y = 3. मग काय करायचं? y = 3 आणि इंटू 3, तर इकडं डिवायडेड 3 1 जा 3 3 1 जा 3. y = 1. So x = also 1 and y = also 1. So we have to write the solution set. SS म्हणजे काय? सोल्युशन सेट. सोल्युशन सेट लिहित असताना ऑलवेज द व्हॅल्यू ऑफ x शुड बी प्लेस्ड फर्स्ट. याला कुठला ब्रॅकेट म्हणतात शिवराज? कर्लिंग ब्रॅकेट. काय म्हणतात? कर्लिंग ब्रॅकेट. तुम्हाला पहिल्या शाळेत शिकवलंच नाही ना, तर कर्लिंग ब्रॅकेट किंवा त्याला काय म्हणतात ब्रेस ब्रॅकेट. काय म्हणतात? ब्रेस ब्रॅकेट. त्याच्यामध्ये कॉमन ब्रॅकेट द्यायचा साधा, आणि मग कशाची व्हॅल्यू लिहायची? पहिल्यांदा व्हॅल्यू ऑफ x and then value of y, and both are 1. Solution set. This problem can be asked for the 3 or 4 marks. Okay, thank you and have a nice and great day.